त्या दिवशी मला सगळं कळलं. माझ्याच माणसांनी माझा विश्वासघात केला. जो व्यक्ती या घरामध्ये मानाने फिरत होता ना, खरं तर ती त्याची लायकीच नव्हती. मीच माझ्या पायावर धोंडा मारून घेतला होता. त्या क्षणी त्या विश्वासघाती शिरीषला मी नोकरीवरून काढून टाकलं. या घरातून आणि माझ्या आयुष्यातून कायमचं हाकलून दिलं. मी पोलिसात तक्रार केली, कोर्टाच्या पायऱ्या चढलो, पण नंतर कळलं तुझी आई त्या शिरीष घाणेकर बरोबर पळून गेली आणि तुला इथे माझ्याकडे सोडून गेली. त्या दोघांचीच मुलगी आहेस तू. त्यांच्या पापाचं फळ माझ्या आयुष्याला लागलेला कलंक आहेस तू, जो कलंक गेली 23 वर्ष पुसण्याचा प्रयत्न करतोय मी. तुझी आई तुला आणि मला सोडून पळून गेली त्या शिरीष घाणेकर बरोबर. त्या दिवशी या घरातली सगळी नाती मेली आणि मी सुद्धा. नंदा काय ना म्हणून आहेस तू. तिने समजवलं मला लेकराचा दोष नाहीये यात, म्हणून आज इथे उभं राहून बोलू शकतेस. पण आज मला कळतंय रक्ताचा गुण बदलत नसतो. अरे विश्वंभर, तू का सांगितलंस तिला सगळं हे? हा, कळू देत सगळं. तिची आई कशी होती ना हे तिलाही कळू देत आणि तिला मदत करणाऱ्यांनाही कळू देत. झाला सगळा तमाशा, मिळाली उत्तर, संपवा तमाशा. या घरामध्ये 23 वर्षांपूर्वी शेवटची होळी पेटवली गेली होती. त्यानंतर या घरामध्ये कधीही होळी पेटलेली नाहीये आणि इथून पुढेही पेटणार नाही. लक्षात ठेव. पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता. तेवीस वर्षापूर्वी मी जी कथा रचली होती त्या कथेचा रंग आज खऱ्या अर्थाने खुलून आलाय. त्यावेळी विश्वंभरनी तेच पाहिलं होतं जे मी त्याला दाखवलं होतं आणि आजही विश्वंभर तेच बोलला जे मला त्याच्याकडून बोलून घ्यायचं होतं. मॅडम काय करलाय हे? तुला दिसत नाही मी घर सोडून चालली ते? मॅडम ऐका, रागाच्या भरात असं काय करू नका. मग काय करू? कोणासाठी थांबू मी इथे? शुभू, रक्ताचं नसलं ना तरी निदान माणुसकीचा एक धागा तरी लागतो. इथे तर तोही नाहीये रे. माझ्या आईच्या चारित्र्यावर दगड मारले जाते तिथे. अरे ज्या बाबाचं प्रेम मिळवण्यासाठी मी आयुष्यभर धडपड करत राहिले तोच म्हणाला ना मला तू माझी मुलगी नाहीयेस. कलंक आहे मी त्यांच्या आयुष्यातला. कुठल्या हक्काने राहू आता इथे? मॅडम ऐका, तुमचं सगळं बरोबर आहे, पण ऐका की मॅडम, असा हट्ट नका करू, नका जाऊ इथून. मॅडम मी इकडनं जाणारच आहे, काही झालं तरी जाणार.
इतकी वर्ष अभिमानाने श्रावणी विश्वंभर राजे शिर्के अशी ओळख मिरवत होते मी. हक्क होता तो माझा, पण आता तोही नाही. हे बघ, ज्या क्षणी एक बाप त्याच्या मुलीला म्हणतो की आपलं नातं संपलं, हे घर सुद्धा परक होतं त्या मुलीसाठी. त्यामुळे मी काय थांबणार नाही. मॅडम तुमचं बरोबर आहे सगळं, पण मला काय म्हणायचं हे ऐका. बघ शुभू, मला आता काही ऐकायचं नाही. मी आता इथे थांबणार नाही. आता या घराशी माझं नातं तुटलेलंच बरं. मॅडम हा बघा, आपण ना शांततेत सगळा विचार करूया. हे खूप गडबड आणि गोंधळ चालू आहे मॅडम इथं सगळा. तुम्ही रागात आहे त्यामुळे हे सगळं करायला मला मान्य आहे. शुभ, बाजूला हो. मॅडम ऐका की, मी काय म्हणतेय, बाजूला हो. मॅडम जरा एक करू नका. ऐका साहेब रागात आहेत. परिस्थिती सगळी हाताबाहेर जाईल. मॅडम श्रावणी काय बॅग घेऊन कुठे निघालीस? जिथे मला नाकारलं जाणार नाही तिथे. ह्या घरात आता मला अजिबात थांबायचं नाही. खबरदार खबरदार, घराबाहेर पाऊल ठेवलंस तर बाहेरच्या जगात तुला किंमत नसेल, मला आहे. मान आहे, नाव आहे, अब्रू आहे. तू तुझ्या आईचं पाप जरी असलंस ना, तरी बाहेरच्यांसाठी माझी मुलगी आहेस म्हणून सहन करतोय तुला इतकी वर्ष. मनावर दगड ठेवून तुझं अस्तित्व बघतोय या घरामध्ये. खबरदार, घराबाहेर पाऊल ठेवलंस तर. तू जर बाहेर गेलीस ना, तर जग बोलायला लागेल, विरोधक बोंबा मारतील. नाही बाहेर जायचंस. तुमच्या अब्रूसाठी मी कशाला घरात थांबायचं? कळू दे कोणाला काय कळायचं ते, मला नाही फरक पडत. मी जाणार. मला पडतो. तुला जायचंय ना, जा. असंही लग्न झाल्यावर जावंच लागणार आहे. तेव्हा कर जे करायचे ते. कोणी अडवणार नाही तुला. पण जोपर्यंत माझं नाव तुझ्या नावापुढे लागलंय ना, तोपर्यंत तुला या घराबाहेर पडता येणार नाही. लक्षात ठेव. इतकी वर्ष मी सहन करत आलोय, आता तू करायचंस. शेवटचं सांगतोय, या घरातनं बाहेर पडायचा विचार जरी केलास ना, तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नसेल. नंदाक्का, हिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात कर. लवकरात लवकर हिचं लग्न झालं पाहिजे.